अशा प्रकारची मिक्स व्हेज भाजी जर तुम्ही घरी तयार केली तर तुमची मुले बाहेर खाण्यासाठी जाऊ असे म्हणणारच नाहीत. बघता क्षणी खाऊ वाटेल एकदम चटपटीत व चवीला अप्रतिम लागणार ही मिक्स व्हेज भाजी चला आपण करून बघूया. तर इथे मी आपल्या घरात ज्या भाज्या अवेलेबल असतात त्या तुम्ही घेऊ शकता. इथे मी बटाटा, फ्लॉवर, शिमला मिरची, हा पांढरा वाटाणा आहे, हा मी 3 तासासाठी भिजवून घेतला आहे. तुम्ही जादा वेळसुद्धा भिजवून घेऊ शकता. आता इथं आपण काय करायचं आहे, हिरवी मिरची आणि टोमॅटो हे देखील घेतलं आहे. आता सुरुवातीला आपण याचा मसाला तयार करून घेणार आहे. त्याच्यासाठी मी कांदा, टोमॅटो, तीळ, लसूण, आलं, कोथिंबीर, खोबरं हे छान असं भाजून घेऊन बारीक करून घेतले. मी ते दाखवत बसले नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. चांगली त्याची पेस्ट करून घ्यायची, भाजून घ्या. त्याच्याने काय होतं, तुमच्या भाजीला असा कलर खूप छान येतो व चव ही खूप छान लागते. त्यानंतर इथं मी एक कढई घेतली, त्याच्यात साधारणतः 3 पळी तेल घेतलं आहे. आपले जे कढईमध्ये पळी किटलीमध्ये पळी असते त्या पळीने 3 पळी तेल घेतलं आहे. त्याच्यात मी जिरे व आपल्या घरात जे गरम मसाले म्हणजे खडे गरम मसाले, लवंग, दालचिनी, तमालपत्र ते आहे ते टाकून घेतले. नंतर आपण जो मसाला तयार केला होता भाजून तो या तेलामध्ये टाकला आहे. आता आपल्याला मेन गोष्ट ही करायची की ह्याच्यात हा मसाला आहे ना, हा पूर्णपणे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता असं छान असं हे भाजून घ्यायचं आहे. मसाला भाजणं हा खूप महत्त्वाचा आहे. हॉटेलमध्ये ते असे मसाले भाजून तयार करून फ्रीजमध्ये ठेवतात व फक्त भाज्या टाकून आपल्याला गरम करून देतात. तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटले. आता याच्यात मी साधारणतः 1.5 चमचे म्हणजे छोटे चमचे 1.5 गरम मसाला टाकते, अर्धा चमचा हळद टाकते. नंतर आपलं जे घरगुती काळं तिखट आहे ते चवीनुसार टाकायचं, तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं. इथं मी सांगता 1 चमचा मोठा होईल एवढा तिखट टाकले. आता नंतर हे देखील आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले मसाले छान असे तेलामध्ये तळले जातील. तुम्ही बघू शकता मसाल्यालाच आपला कलर किती छान आला आहे. ही भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करा. आता यात थोडासा आपला हा मसाला छान असा भाजण्यासाठी मी एक अर्धा फुलपात्र पाणी टाकलं आहे. पाणी टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता ग्रेव्हीचा कलर किती बदलला आहे, किती लालसर असं झालं आहे. आता आपण तयार केलेल्या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या ह्याच्यात टाकून घ्यायच्या. लक्षात ठेवा सगळ्या कच्च्या भाज्या आहेत, मी कोणतीही भाजी वाफलून घेतली नाही. फक्त वाटाणा एक 3 ते 4 तासासाठी गरम पाण्यात भिजत ठेवला होता. तुम्हाला जादा वेळ ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. आता इथं मी ही फ्लॉवर, शिमला मिरची, टोमॅटो, बटाटा, वाटाणा सगळं याच्यात टाकून घेते व चांगलं एक 5 मिनिट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्या भाज्या छान अशा वाफरल्या जातील. डायरेक्ट तुम्ही पाणी ओतू नका, थोडंसं आपल्या तेलामध्ये मसाल्यामध्ये छान असं भाजू द्या. मीठ टाकून भाजून घ्यायचं, जेणेकरून हा पूर्ण अशा भाज्या मऊ होत नाहीत, थोड्याशा अशा क्रंची टाईप राहतात व त्याच्यानेच आपली भाजी खूप छान लागते. तुम्ही बघू शकता सुरुवातीला दिसतानाच हे किती सुंदर आणि किती छान दिसत आहे. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, रोटीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता. आता याच्यात आपण साधारणतः एक 1.5 चमचे मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. मिठाचं प्रमाण थोडंसं जादा टाका, कारण की आपण वेगळ्या वेगळ्या भाज्या घेतलेत त्यामुळे मीठ थोडंसं जादाच लागणार. आता मीठ टाकून घेऊया. तर अजून एकदा आपण हे छान असं मिक्स करूया व साधारणतः एक 2 ते 3 मिनिट याला झाकून ठेवूया. हीच ट्रिक आहे की जेणेकरून तुमची व्हेज भाजी खूप छान होते. तुम्ही बघू शकता आता छान असं मिक्स झाले. मी हे झाकून ठेवून उघडून घेतलं आहे. आता याच्यात गरम पाणी ओतायचं, गार पाणी अजिबात ओतायचं नाही, त्याच्याने तुमच्या भाजीची चव पूर्णपणे बिघडू शकते. साधारणतः तुमच्या भाज्या पूर्ण बुडतील एवढं पाणी ओता व गॅस मीडियम करा व कमीत कमी एक 10 ते 15 मिनिटाला झाकून ठेवा, अजिबात उघडू नका. सुरुवातीला तुम्हाला वाटते की पाणी खूप झालं आहे, खरं अजिबात नाही. आता ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची व ह्याला झाकून ठेवायचं. बघा तुम्ही बघू शकता मी 15 मिनिटाला झाकून ठेवलं होतं. आता आपली ही मिक्स व्हेज भाजी एकदम चटपटीत अशी तयार आहे. भाज्या देखील अशा आहेत, अशा पूर्ण अशा मऊ झाल्या नाहीत. आवडले असेल तर नक्कीच लाईक करा.